आपल्यासोबत मंत्री गिरीशजी महाजन आहेत. सर, ज्या सरकारचं संकटमोचन मंत्री म्हणून तुम्हाला म्हटलं जातं, त्या सरकारमधल्या मंत्र्यांना विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी भाडोत्री मंत्री असं म्हटलेलं आहे. मला वाटतं असं खरं म्हणजे काही प्रोटोकॉल पाळला पाहिजे. असं कुठेही बोलता कामा नये. आता परब माझे चांगले मित्र आहेत आणि ते सिनियर आहेत. खरं म्हणजे त्यांनी असं बोलूच नाही. असं हे सगळं प्रोटोकॉलच्या बाहेर आहे. बोलताना आपण आज आम्ही आहोत, उद्या तुम्ही मंत्री आहात, काल तुम्ही होता त्या ठिकाणी. सत्ता बदलत असते, येत राहते, जात राहते, पण अशा पद्धतीने मंत्र्यांवर खालच्या शब्दामध्ये शेळक्या भाषेत टीका टिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य नाही. पण गेल्या 2 दिवसांपासून ज्याप्रमाणे विरोधकांचा पारा चढलेला आहे, दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे. येत्या काळामध्ये विरोधी पक्षनेता पाहायला मिळेल दोन्ही सभागृहामध्ये. पक्ष नेताही नाही आहे आणि कुठे विरोध कुठे दिसतोय मला तर काही समजतच नाही. मला तर इतके 35 वर्ष झाले सध्या तर मी सदस्य आहे, पण मला इतकं मरगळलेला विरोधी पक्ष हा मी मला वाटतं पहिल्यांदा बघतोय. कुठे काय त्याच्यामध्ये उत्साह नाही, काही जोश नाही, काय नाही, काहीच नाही. नाना पटोलेंनी आरोप केलेला आहे की भाजपचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे. अजिबात नाही. तसं असतं तर त्याचे निकाल निवडणुकीत आपल्याला दिसले असते खरं म्हणजे. पण फक्त हा विरोधी पक्ष म्हणून आरोप करायचा म्हणून त्यांनी आरोप केलेला आहे. मला वाटतं इतिहासामध्ये कधीच एवढी मदत नसेल शेतकऱ्यांना मिळाली तेवढी आता शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीची सरकार खंबीरपणे उभं आहे, खंबीरपणे. म्हणजे विरोधी पक्षाला बिचाऱ्यांना आता बोलायला काही राहिलेलं नाही, काही काम राहिलेलं नाही. इतका मरगळलेला विरोधी पक्षनेता म्हणजे विरोधी पक्ष आम्ही कधी बघितलेला नाही आणि म्हणून त्यांच्या आरोपांना आम्ही कोणी महत्त्व देत नाही. पण ही वस्तुस्थिती नाही. सरकार म्हणजे देवेंद्रजी, आमचे दोन्ही मुख्यमंत्री, सर्व आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत. तेवढ्या मोठ्या संकटात शेतकरी असताना त्यांना खूप मोठी मदत सरकारने या ठिकाणी केलेली आहे. सर, पण ज्याप्रमाणे कॅश बॉम्ब जो फोडण्यात आलेला आहे, अंबादास दानवेंनी ट्विट केलं आणि यानंतर मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. जे शिवसेनेचे आमदार आहेत यांनी थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर देखील आरोप केलेले पाहायला मिळतात. त्यामुळे महायुतीत कुठे आलबेल नाही आहे असं चित्र. अजिबात तसं काही नाही आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे. अजून कुठल्याही चौकशीचा अहवाल आलेला नाही. तर मला असं वाटतं की तो अहवाल आल्यावर आपण त्या ठिकाणी बघू काय काय नाही तर. पण हे आरोप प्रत्यारोप रोजच चालू आहे आणि म्हणून ते कसे निश्चित ते खरे आहेत का आजकाल याच्या माध्यमातून आजकाल काही करता येतं. तसं आहे. याची सगळी शहानिशी होईल आणि त्यानंतरच आपल्याला. तुम्ही म्हणता विरोधी पक्ष मरगळलेला आहे, विरोधी पक्षाला काय सल्ला असेल आपला? विरोधी पक्ष मरगळलेला आहे, काय नेमका सल्ला असेल विरोधी पक्षाला? सॉरी, विरोधी पक्ष मरगळलेला आहे म्हणता, काय सल्ला असेल? कुठे काय मला थांब रे, थांब ना, गडबड काय करतोय? येतोय सांगितलं ना. हां, असं नको करू. 6 वाजता मला जायचं पटकन. हां, विरोधी पक्ष मरगळलेला म्हणता, काय सल्ला असेल? काय सल्ला द्यायचा आता? त्याच्यात खरं सगळे निकाल बघून, महाराष्ट्रात निकाल, आता नगरपालिका नगरपालिकेचे निकाल लागतील, महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल बघून कुठे काय राहिलं त्यांचं? काहीच नाही आहे. कुठे त्यांच्यामध्ये उत्साह राहू शकत नाही. हे सगळे निकाल इतके जोरात लागले आमच्या बाजूने. त्यामुळे मला असं वाटतं ते बघून 5 वर्षात उठणारच नाही. मला अशी परिस्थिती दिसते त्यांची. आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष 5 वर्ष उठणारच नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.